विधीची प्रतिज्ञा. Good evening, everyone. Respected Chief Guest Raj Uncle, Ravindra Uncle, all the dignitaries, Lions and Leo family member, and everyone present here, a very warm welcome and thank you for being here. आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण यावर्षी मी माझ्या आयुष्यातले 2 नवीन जबाबदाऱ्या स्वीकारत आहे. एक म्हणजे आर्किटेक्ट म्हणून माझ्या प्रोफेशनल प्रॅक्टिसचं पहिलं वर्ष, आणि दुसरं म्हणजे लिओ क्लब ऑफ नारायणगावच्या प्रेसिडेंट म्हणूनची जबाबदारी. As an architect, I get the opportunity to design buildings and create spaces for people. आणि लिओ प्रेसिडेंट म्हणून मला कम्युनिटी बिल्ड करण्याचा, लोकांशी जोडण्याचा आणि एक छोटासा पॉझिटिव्ह चेंज घडवण्याची संधी मिळत आहे. लहानपणापासून मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला समाजासाठी काम करताना पाहिलं आहे. विशेषतः आजोबा, बाबांनी केलेलं समाजकार्य आणि लोकांसाठी असलेली त्यांची तळमळ मी नेहमीच माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. राज अंकल, लिओ टू लायन, दॅट सेम फुटप्रिंट आय विल ऑल्सो फॉलो. त्यांच्याकडून लीडरशिप, डेडिकेशन अँड सर्व्हिस याचा खूप चांगला आदर्श मला पाहायला मिळाला आहे. आज ही जबाबदारी माझ्यावर विश्वासाने सोपवल्याबद्दल लिओ क्लब ऑफ नारायणगाव अँड लायन्स क्लब ऑफ नारायणगावचे मनापासून आभार. दिस इज माय फर्स्ट इयर ऑफ प्रेसिडेंट, सो आय नो आय हॅव लॉट टू लर्न. आय विल मेक मिस्टेक्स, पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकते, मी ही जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे, मनापासून आणि माझ्या बेस्ट एफर्ट्सने करेल. मला खात्री आहे की आपला लिओ मेंबर्स, लायन मेंबर्स आणि सिनियर्स यांच्या सपोर्टच्या शिवाय हे शक्य होणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण चांगले काम करू, चांगले प्रोजेक्ट्स करू, समाजासाठी काहीतरी मिनिंगफुल काम करू आणि नक्कीच परमनंट प्रोजेक्टसुद्धा करू. आपल्या क्लबचं नाव अनेक उचलू. शेवटी एवढंच म्हणेल, ॲज मोटो ऑफ आवर लायन्स क्लब, लीडरशिप इज नॉट अबाउट लीडिंग पीपल, इट्स अबाउट सर्विंग पीपल. याच विचाराने मी ही जबाबदारी स्वीकारत आहे आणि तुमचा हा विश्वास आणि साथ कायम मिळत राहील याचीच अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ओम साईराम. माझ्या आई वडिलांना कोटी कोटी वंदन, गुरूंना वंदन. आदरणीय व्यासपीठ, लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे आणि माझ्या लायन्स बंधू भगिनींनो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. लायन्स क्लब ऑफ नारायणगावची धुरा माझ्यावर सोपवल्याबद्दल मी सर्व लायन्स मित्रांचे, MJ मनोज भाऊ यांचे, सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. लायन्स क्लब आंतरराष्ट्रीय स्तरावर वी सर्व म्हणजे आम्ही सेवा करतो या ब्रीदवाक्याने अत्यंत पारदर्शक आणि निष्ठेने काम करतो. गरजवंतांच्या आयुष्यात छोटासा प्रकाश आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या लायन्स क्लबमध्ये आपण ज्या समाजात राहतो आणि ज्या समाजासाठी सेवा करण्याची संधी असल्याने जेव्हा मला विचारणा करण्यात आली या क्लबमध्ये मनोज भवानी टीमनी, तेव्हा मला होकार द्यावासा वाटला. कारण सेवेचे संस्कार मला माझे वडील स्वर्गीय पोपटशेठ नंदराम मुथा, माझे आजोबा स्वर्गीय नंदराम शेठ शिशमन मुथा, आई स्वर्गीय सज्जनबाई मुथा यांच्याकडून मिळाले होते. माझे पप्पा पोपटशेठ मुथा ग्रामपंचायत नारायणगाव, लाला अर्बन, ग्रामोन्नती मंडळ अशा विविध माध्यमातून समाजकार्यात कायम अग्रेसर असायचे आणि त्यांचा हा वारसा मी चालवण्याचा कायम प्रयत्न करत असतो. त्यात मला माझी पत्नी दिशांका, मुलगा प्रेम, मुलगी सारा हिची कायम साथ मिळत असते. मला जैन सोशल क्लब, जैन सकल संघ, ओम साई सेवा मंडळ, अश्वमेध पथ संस्था अशा विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि मला जी सेवा करायची ती मला त्या योगे मी करत आलो. सामाजिक विषयावर पण काही वर्षापूर्वी ट्रॅफिकची जी आपली समस्या होती चाकण मोशी, त्यावरही मला जे जे काही जमलं तो मी प्रयत्न करत राहिलो. प्रसिद्धी इथून मागं काही केली नाही, पण केलं नाही तर कळणार नाही म्हणून ती करायला लागते. नाही तर मला प्रसिद्धी तशी आवड नाही आहे, पण आता जमान्याप्रमाणे आपल्याला चालावं लागेल, त्याप्रमाणे तसा प्रयत्न करेल. आपल्या लायन्स इंटरनॅशनलचा मूळ मंत्र आहे सर्व्हिस विथ फोकस, इम्पॅक्ट दॅट लास्ट, म्हणजे ध्येयपूर्ण सेवा आणि शाश्वत बदल.
याच ब्रीदवाक्याला अनुसरून या पूर्ण वर्षभरात आपल्या समाजातील गरजा पूर्ण करण्यासाठी मी 6 जे जागतिक उद्देश आहेत, जे जागतिक प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर विशेष कार्य करण्याचा ग्लोबल कॉसेस जे आहेत त्याचा संकल्प केला आहे. मी एकदम शॉर्टमध्ये ते सांगतो. ते 6 प्रकल्प पुढीलप्रमाणे: पर्यावरण संवर्धन, एन्व्हायरमेंट, प्रोटेक्ट नेचर, प्रिझर्व टुमॉरो. या आपल्या निसर्गाचे रक्षण करणं ही काळाची गरज आहे. या वर्षात आपण वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती अभियान, स्वच्छता मोहीम राबवून आपल्या पर्यावरणाला समृद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कालच मला वाटतं अमित शेठ आपलं बोलणं झालं रोटीच्या माध्यमातून. अमित शेठ पण जी प्लास्टिकची खूप मोठी समस्या आपल्याकडं किंवा सगळीकडं आहे त्यावर काम करण्याची आमची चर्चा झाली. आणि अमित शेठ आपण एकत्रही काम करू, लायन्स रोटरी दोन्ही एकत्रही आपण काम करू, तुम्ही कधीही सांगा. आणि आज या माझ्या शपथ दिनाच्या दिवशी पर्यावरणातील समतोल राखणारे जे पक्षी संवर्धन त्यासाठी मी एक जीवदया उपक्रम करून आज प्रत्येक कुटुंबापर्यंत एक जीवदयाची छोटीशी भेट, खरं तर सेवा, ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. एव्हरी चाइल्ड डिझर्व होप अँड अ फायटिंग चान्स. कर्करोगाशी लढण्याला पुढचा विषय बाल कर्करोग मदत. कर्करोगाशी लढा देणाऱ्या चिमुकल्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना आशेचा किरण दाखवणे हे आपले कर्तव्य आहे. कारण आज आपण पाहतोय कॅन्सर बाबूभाऊ फार हळूहळू स्लो पॉयझन सारखा कळतही नाही. पहिले कॅन्सरचे पेशंट बघायला भेटत नव्हते, आता कॅन्सर झाला, 2nd स्टेज, 3rd स्टेज, केमो, हॉस्पिटल, कॅन्सरचे हॉस्पिटल. आता अशी कंडिशन प्रत्येक गावात हॉस्पिटल उघडायला लागतील का, इतके पेशंट वाढत चालले. तर त्यासाठी पण अवेअरनेस कशामुळे होतो, होऊ नये, व्हायच्या अगोदर काय गोष्टी होतो आणि ती गोष्ट कोणत्या गोष्टी अवॉइड कराव्यात त्यासाठी खास जनजागृतीचा प्रयत्न राहणार आहे. दृष्टीदान आणि नेत्र देखभाल, विजन, क्लिअर विजन फॉर ब्राईटर फ्युचर. लायन्स क्लबची ओळखच साईड फर्स्टमुळे झाली आहे. यावर्षी आपण मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शिबिर, शस्त्रक्रिया, गरजूंना चष्मा वाटप असे बरेचसे उपक्रम आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. 4th, युवा सक्षमीकरण. एम्पॉवर यंग माइंड, इन्स्पायर ग्रेट लीडर्स. आजचे तरुण हे उद्याचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांना नेतृत्व विकास आणि कौशल्य आधारित कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रे आयोजित करून त्यांचे ते सुप्त गुणांना वाव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण मुलांना जी हॉबी, जी आवड आहे त्यात करिअर जर मुलांचं झालं तर रोजच्या रुटीनपेक्षा ते कितीतरी पटीने मनापासून त्यातून प्रगती करतील असा जो विश्वास आहे. तर त्यांना त्यांच्या आवडीचं काय आहे त्याप्रमाणे त्यांना करिअर ओरिएंटेड ते त्यांची आवड त्यात कन्वर्ट व्हावी याच्यासाठी प्रयत्न. त्यानंतर अन्नदान, भूकमुक्ती. तर आपण एक झुणका भाकरचा एक त्याचं अनाऊन्समेंट नव्हतं केलं, पण एक प्रायोजिक तत्व कार्यक्रम चालू केलेला आहे. तो मध्ये खूप पाऊस झाल्यामुळे काही दिवस थोडा डिस्टर्ब झाला, पण आता नवीन जागेत आणि मोठ्या जागेत आपण तो शिफ्ट करणार आहोत. आणि गरजूंना अन्नसेवा कमी दरात किंवा काहींना मोफत दरात सेवा देण्याचा प्रयत्न. जे परमनंट ॲक्टिव्हिटी त्यामध्ये हे राहील, कारण परमनंट ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. एखादी ॲक्टिव्हिटी आपण करतो ती संपला विषय, पण जी परमनंट आहे ती कायम चालू राहते. त्या जसे राजभाईंनी सांगितलं की तुम्ही परमनंट ॲक्टिव्ह तर हो, आम्ही त्यावर नक्कीच फोकस आहे. आणि शेवटची गोष्ट मधुमेह, डायबिटीस. प्रिव्हेंट टुडे फॉर अ हेल्दियर टुमॉरो. आज घडीला मधुमेह हळूहळू जसं कॅन्सर आहे तसं मधुमेह पण इतका सूक्ष्मपणे पण जोरदार हल्ला प्रत्येकावर चालला. आणि तो आजार नाही आहे, तो डिसीज नाही आहे, पण तो एक कंट्रोल ठेवण्याची फार गरज आहे आणि याचा अवेअरनेस खूप लोकांना आहे. आता बऱ्याच गोष्टी अधिकचा वेळ घेणार नाही, ऑलरेडी थोडं म्हणजे लेट तर नाही झालं, कार्यक्रम याच्याप्रमाणे चालला आहे, पण तरी अजून हे आहे. तर त्याची खूप काही फक्त माहिती नाही, मधुमेह म्हणजे काय माहिती नाही. काही लोक टेन्शन घेतात, गोळ्या घेतात आणि विसरू नाही आता ओके. पण किंवा आता माझी शुगर ओके केली, 2-3 महिने चेक करतात. सकाळी भाषणातला भाग नाही मनाने सांगतोय, तर 3 महिने बोलायचं नाही, पण ठीक आहे 3 महिने आपण शुगर करतो ओके, चला आदल्या दिवशी उद्या शुगर करायची काही खात नाही, सकाळी जरा नॉर्मल 150 येते, पण ते जी शुगरची HbA1c 3 महिन्याची
किंवा असे जे काही टेस्ट याचं अवेअरनेस किंवा हे ते लावून सांगण्याचं काम आहे. मला एकच सांगायचं आहे शेवटी मित्र हो, सगळे प्रकल्प आपण एकट्या दुकट्याचे काम नाही आहे. माझे टीम मेंबर विशेषतः लायन हिमांशू, लायन गिरीश शेठ, लायन आनंद कोठारी, विशाल बोराडे व सर्व माझे टीम मेंबर, मनुकाका आहेत, जुने अध्यक्ष अभिषेक आहेत, वैभव सोरेन आहेत, सगळ्यांचं पूर्ण सपोर्ट असतात. नवीन पण मेंबर जोडलेले आहेत. तर त्यांच्या साथीने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी पुढचं कार्य पूर्ण करायचा प्रयत्न करेन. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर, लायन्स परिवार, व्यापारी मित्र, पत्रकार मित्र, माझे सर्व मित्र स्नेही व हा सुंदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी उत्तम जागा उपलब्ध करून देणारे हॉल मालक, व्यवस्थापक आणि ज्यांच्यामुळे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला ते साऊंड सिस्टीमची टीम, या सर्वांना एक मनापासून धन्यवाद देतो आणि एकच सांगतो, वी सर्व, आम्ही सेवा करतो आणि करत राहू. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी आपल्याला लाभलेले मान्यवर व लायन्स मेंबर यांचं मी स्वागत करतो आणि आभार मानतो. व पुढची मीटिंग 18/8/2026 रोजी अयोध्या हॉटेलला होईल जाहीर करतो.